मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कारभार औरंगजेबाच्या कारभारासारखा असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। फडणवीसांचा कारभार धर्माच्या आधारावर असल्याचं सपकाळांचं वक्तव्य आहे। लोकशाही मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सपकाळांचं विधान आता पुन्हा एकदा समोर येते। तर हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली उंची तपासावी आणि नंतरच मुख्यमंत्र्यांवर बोलावं असा सल्ला भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, त्यांच्यावरती टीका करत असताना आपण थेट त्यांची तुलना ही औरंगजेबाशी केलेली होती। औरंगजेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यात काय साधर्म्य आपल्याला वाटलं की आपल्याला ही टीका करावीशी वाटली? त्यांच्या गव्हर्नन्सची मी तुलना केली, त्यांच्या कारभाराची तुलना केली आणि त्यांच्या दोघांच्या कारभारामध्ये मला मोठ्या प्रमाणावर साम्य आढळून आलं। कसं? सर्वात मोठं म्हणजे काहीही करायचं तर धर्माचा उपयोग। औरंगजेबी त्यांनी तर एक मौलवीच ठेवला होता, ते प्रत्येक निर्णयात विचारायचे। त्याच्यावर मराठी वाङ्मयामध्ये खूप चांगले नाटकं आणि साहित्य येऊन गेलेलं आहे त्या संदर्भात। तर ते विचारायचे आणि मग करायचे। तसं हे कोणचंही करत असताना हे धर्माचा आधार घेतात। हा पहिला त्यांच्यातलं साम्य आहे। दुसरा जो आहे तर कारभारामध्ये जे स्तुती करतील, जे त्यांनाच प्राधान्य दिलं जातात। आणि औरंगजेबाचं असं होतं की त्यांनी कुठे गेले आणि त्यांनी घरापुढे उभे राहिले, या कोणत्या संस्थेपुढे स्थळापुढे उभे राहिले, आतून नमस्कार केल्यावर सलाम केल्यावर जर उत्तर नाही आलं तर ते पाडून बुलडोजर चालवायचे। तर फडणवीस साहेबांचाही कारभार जो आहे गव्हर्नन्स, ते त्यांना कोणी आवडलं नाही तर ते लगेच त्यांच्या घरी ईडी, सीबीआय, काहीतरी रेड बीड हे पाठवतात। कमीत कमी आज तरी भगवान प्रभू रामचंद्र जे आमचे आराध्य दैवत आहे, आजच्या दिवशी तरी काँग्रेस पार्टी ही काहीतरी या राज्यामध्ये जी संस्कृती आहे, आपल्या देशाची संस्कृती आहे, देव देश धर्माकरता आपण सर्व समर्पित आहोत आणि अशा वेळी आपण आज टीकेचा दिवस असू नये, हर्षवर्धन सपकाळांनी चांगला दिवस निवडला पाहिजे, त्यावर उत्तर देता येईल। पण आज रामनवमीच्या दिवशी अशी टीका देवेंद्रजीव करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे। हर्षवर्धन सपकाळांनी आपली उंची तपासून घेतली पाहिजे, नंतरच देवेंद्रजीवर बोललं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।